मुंबईत आल्यानंतर खळे काकांना काही चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्याचे काम मिळाले, परंतु ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत. मग खळे साहेबांचे सगळे कष्ट वाया गेले. आता चित्रपट तर पूर्ण झाले नाहीत, मग ते येणारच नाही तर कसं समजणार ना की ह्या संगीत दिग्दर्शकाने हे गाणं दिग्दर्शित केलेलं आहे. त्यांना विलक्षण नैराश्य आलं. म्हणजे इतकं नैराश्य आलं की आता आपल्याजवळची ही बाजाची पेटी विकून आपण सरळ संगीताला रामराम ठोकावा असं त्यांना एका क्षणाला वाटलं. अगदी म्हणजे त्या निर्णयापर्यंतच ते आले होते. पण अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीने त्यांना योग्य साथ दिली आणि ती बऱ्याच कष्टानंतर साधारण इसवी सन 1952 साली गोरी गोरी पान फुलासारखी छान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही आशा भोसलेंच्या आवाजातली पहिली तबकडी. त्यावेळेला ते ग्रामोफोनवर जे चालायचे त्याला तबकडी म्हणत असत. तर ती तबकडी प्रसिद्ध झाली आणि मग त्या गीतांबरोबरच श्रीनिवास खळे हे नावही लोकप्रिय झाले. ही दोन्ही गीतं होती लक्ष्मीपूजन या चित्रपटातले आणि ती लिहिली होती गरिमांनी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राम गबाले. बरं, आता राम गबाले गरिमांनी विचारलं बाबा ह्याचं संगीत कोण करणार आहे, तर राम गबालेंनी श्रीनिवासांचं नाव सांगितलं. त्यावेळेला त्यांचं तेवढं नाव नव्हतं आणि मग ही नवीन व्यक्ती कोण बाबा, मी काही माझी गाणी या व्यक्तीला करायला देणार नाही असं म्हणून गरिमांनी ती गाणी देण्यासाठी नकार दिला. परंतु राम गबालेंनी निर्मात्यासोबत खळ्यांच्या घरी गेले राम गबाले आणि त्यांनी म्हटलं की बाबा तू जी गाणी संगीत चाल लावलेली आहेस ती मला जरा ऐकव. खळ्याने ती चाल ऐकल्यानंतर राम गबाले म्हणाले काळजी करू नकोस, मी अण्णांना समजावेन. आणि मग जेव्हा गरिमांनी ती गाणी ऐकली त्यावेळेला अतिशय आनंदित होऊन त्यांनी खळ्यांना मिठी मारली आणि त्यांना ते म्हणाले आता जर का तुला एखादं गाणं नको असेल तर मी ते 10 वेळा लिहून देईन. अशा पद्धतीने त्यांनी खळ्यांचं खूप कौतुक केलं आणि मग गदिमा आणि खळे यांची जोडी पुढे आपण ऐकणारच आहोत. खळ्यांनी स्वरबद्ध केलेले लता दिदींच्या आवाजातले गदिमा लिखित गाणे या चिमण्यांनो परत फिरा रे हे गाणं जेव्हा गरिमांनी ऐकलं तेव्हा एक नाही तर ते 11 वेळा ऐकलं आणि 11 वेळा ऐकल्यानंतर गरिमांनी खळ्यांना विचारलं की का रे बाबा तू कविता करतोस का. तर खळे म्हणाले नाही बुवा मी तर काही कविता करत नाही. कधी म्हणाले तू खोटं बोलतो आहेस, तू हरामखोर आहेस, तू खोटं बोलतो आहेस. तर तू जर कविता करत नाहीस तर तुला कसं कळलं की मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. म्हणजेच कवितेतलं भान, कवितेचं भान खळ्यांना असल्यामुळे गरिमांना काय म्हणायचं हे खळ्यांना कळलं आणि हे त्यांच्या स्वरातून आपल्याला या गाण्यातून कळणार आहे. ऐकूयात समिधाच्या आवाजात या चिमण्यांनो परत फिरा रे. परत फिरा रे ह्या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
फिरा रे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या आवती भवती असल्या वाचून कोलाहल तुमचा आवती भवती असल्या वाचून कोलाहल तुमचा उरकन होतो आम्हा मुच्या कधीही कामाचा या बाळानो या रे लवकर वाटा अंधारल्या या चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या जाहल्या. Thank you. वा वा खूप छान. जिव्हाळा चित्रपटातील हे गीत होतं.